सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु। आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे एक खडका या गावातील सद्भक्त आहेत, लहानू भक्त आहेत। त्यांच्या जीवन प्रवासामध्ये आलेले संपूर्ण अनुभव ते आपल्या लहानूजी स्वानुभवला सांगणार आहेत। दादाजी जय गुरु, जय लहानूजी बाबा। जय लहानूजी। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। साहेबराव श्रावणजी ढोक। मूळ गाव कुठलं आहे? माझं मूळ गाव भारवडीच आहे। भारवाडी आहे। हो, मग खडक्याला राहण्याला जमीन होती तिकडे। अच्छा, त्याच्यामुळे ते मकान घेतलं मी तिथे। हो बरं। तर तुम्ही बाबाजीला प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, हो, दर्शन घेतलेलं आहे? हो, प्रथम आम्ही व्यवस्थित दर्शनाला। हो, हो, तर तुम्ही अनुभवलेला प्रसंग सांगा तुमच्या गावातला तो। हो, आमच्या गावात महाराज आले होते। बरं, चुकून एका घरी एका घरी आले। हो, बरं, तर म्हणे भावाने थोडीशी पांड्यावणे जेवण करायचं आहे म्हणे। हो, म्हणजे तुम्ही चांगले त्याचा भाऊ म्हणे, आता म्हणे काहीच नाही म्हणे इथं म्हणे। ते वापस आले। म्हणजे तुम्हाला त्याला दिलं नाही बाबाजीला? बाळाजीला काही दिलं जेवण नाही. वगैरे काय भूक वगैरे हो, लागली असेल काही दिलं? नाही आले वापस नंतर इथं। बरं, नंतर इथं आल्यावर नंतर हो, काही तिकडे। बरं, हो, काही दिवसांनी मग नंतर मग ते आले इथं। म्हणे तुझ्या घरी आलो तू म्हणे, तुम्हाला भाकर दिले, काहीच नाही राहणार म्हणे घरी। 32 एकरातून काहीच नाही राहिलं घरी नाही। घर आम्ही स्वतः एकच घेतलं आम्ही भारत। बाबाजी इथं आल्यावर काय म्हणे हो, त्या व्यक्तीला म्हणे का हो, त्या घरी आलं तर हो, तुम्ही काहीच नाही दिलं? हो, काहीच नाही दिलं म्हणे। तुला भाकर मागत म्हणे, हो, जेवण फक्त बाबाजी एवढं बोलले? हो, हो, असं काय बोलले। त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या नजरेनं पाहिलं ते काय झालं त्या हो, अवस्था? पाहिलं मग नंतर आम्ही मग इथं आलो। नंतर भारत आम्ही मग त्यानं घर विकायला काढलं। मग आम्ही त्याचं मकान घेतलं। तुम्ही घेतलं कोणी का? दुसरे आले होते त्यांना आले तुमच्यासारखे, अरे बाबाजी नमस्कार कर म्हणे, तर तुला तुझ्या मुलाला नोकरी लागते म्हणे। हो, बस दहा म्हणे घरी घरी 4-5 दिवसाला त्यांना म्हणजे नोकरी भेटली वाटतं, पटवारी। कोणाला? ते आमचे ठाकरे होते। हो काय? हा, पटवारी लागले त्याला, ऑर्डर आला त्याच्या पोराला? त्या पोराला। असं असं. असा एक प्रसंग घडला हो, हो, तुमच्या गावातील प्रसंग आहे? हा, हा, खडक्यातला। बरोबर आहे। गंगापूर हे त्यांचं तपश्चर्याचं ठिकाण आहे। नंतर खडका लागूनच मग आहे. इथं गंगापूरला होत्या ते काही दिवस तिथे। हो, हो, महाराज गंगापूरला। बरोबर। हो, तर दादाजी तुम्ही जो काही एक छोटासा का होईना एक प्रसंग आता सांगितला मग मी खडका येथे. नेहमी आता दर्शन झाले महाराजचं तिथं येऊ। हो, नंतर आम्ही मोठ्या शिकू आम्ही तिथं आरवीला आरवीला मोठ्या शासकीमध्ये। पायी पायी जायचे काही तुम्ही? नाही, आरवीला मकान होतं, 68 मध्ये होतो आम्ही। मी असं. 68ले 5वीत होतो। हो, हो, हा, मोठ्या शासकीमध्ये। असं. तिथून आम्ही मग नंतर मग काही दिवसात सुट्टी असली म्हणजे दर्शनाला येऊ। हम्म. मग ज्यावेळी महाराज वाढले त्यावेळी आम्ही पूर्वीची शाळाच इथं आली होती। अच्छा, ब्याण हे ते सर्व मास्तर लोक हे ते सर्व आले होते। असं. तर तुम्ही जो काही एक अनुभव प्रसंग सांगितला समर्थांचा त्याबद्दल मी तुमचा आभारी आहो। जय गुरु, जय लहानूजी बाबा। समर्थ लहानूजी महाराज की जय।